गाझामधील उपासमारीच्या स्थितीमुळे आता जगभरातून मोठ्या प्रमाणात मदतीची ओढ गाझाकडे पाठवली जाते आहे। तर आज इटलीनं 100 टन अन्नाची पाकिटं गाझाच्या दिशेने रवाना केली आहेत। इटलीची राजधानी रोममधून आलेली 100 टन अन्नाची पाकिटं आज पहाटे जॉर्डनमध्ये पोहोचली आहेत। जॉर्डनमधून इटलीची वायुसेना अन्नाची पाकिटं गाझामध्ये हवेतून जमिनीवरती टाकण्यास सुरुवात करत आहे आणि गेल्या काही दिवसात अनेक देशांनी गाझामध्ये हवेतून अन्नाची मदत करण्यासही सुरुवात केली आहे। ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये कोणतीही मदत आणण्यास इस्रायलनं बंदी घातली आहे। त्यामुळे गाझावासियांवरती आता उपासमारीची वेळ आली आहे। आतापर्यंत गाझामध्ये 1000 पेक्षा जास्त भूकबळी गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली आहे। दरम्यान हवेतून खाली टाकल्या जाणाऱ्या मदतीविषयी देखील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि जागतिक अन्न संघटनेचे प्रतिनिधी नाराजी व्यक्त करतायत। हवेतून येणाऱ्या मदतीमुळे उपासमारीचं प्रमाण कमी होण्यापेक्षा स्थानिक नागरिकांमध्ये मदत मिळण्यासाठी जीवघेणा संघर्ष पेटू लागलाय। त्यामुळे हवेतून येणाऱ्या या मदतीविषयी चिंताही व्यक्त केली जाते। थायलंड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष विरामाचा करारावरती आज मलेशियामध्ये सह्या झालेल्या आहेत। या कराराने दोन्ही देशांमधील दीर्घकालीन शस्त्रसंधी करण्यात आली आहे। गेल्या महिन्यामध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे साधारण 3.5 लाख लोक विस्थापित झाली आहेत। दोन्ही बाजूने सैनिकही ठार झालेत। तर आसियान देशांचे विद्यमान अध्यक्ष या नात्याने मलेशियाच्या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली आहे। तर मध्यस्थीच्या बैठकीला दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री, लष्करी अधिकारी आणि त्या देशांमधील अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी उपस्थित होते। दोन्ही देशांचे विस्थापित नागरिक आपापल्या घरी परतावेत यासाठी हा करार करण्यात आल्याचं थायलंडकडून सांगितलं जात आहे। तर करारातील सगळ्या अटींचं तंतोतंत पालन होईल याची खबरदारी घेणार असल्याचं देखील कंबोडियानं स्पष्ट केलंय।